कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। निवडणुकापूर्वीच ओमराजे विजयाच्या उंबरठ्यावर, विजय अटळ। उस्मानाबाद मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांत नाराजी। धाराशिव उस्मानाबाद लोकसभा निवडणूक 2024 रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। महाविकास आघाडीने विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला उस्मानाबादची जागा सुटली असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे। मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे तगडा उमेदवार नसल्याचे चर्चा नागरिकातून जोर धरत आहे। जागा राष्ट्रवादीला सुटली, उमेदवार मात्र अद्याप निश्चित नाही। विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे मतदारसंघात कार्य, जनसंपर्क पाहता पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर निवडून येतील अशी चर्चा नागरिकातून रंगत आहेत। राष्ट्रवादीने विधान परिषद सदस्य विक्रम काळेसह अनेक नावे निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी समोर येत आहेत। याचा अर्थ राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार नसल्याचा दिसून येते। एकंदरीत महायुतीला उस्मानाबाद लोकसभेची जागा गमवायचा आहे का, असा सवालही आता कार्यकर्त्यातून होताना दिसत आहे। महायुतीने निंबाळकर यांच्या विरोधात तगडा उमेदवार नाही दिल्यास पुन्हा एकदा ओमराजेच खासदार हे मात्र नक्की असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे। उस्मानाबादच्या उमेदवारीसाठी अनेक दिवसापासून महायुतीमध्ये चर्चाच रंगत आहेत, मात्र उमेदवार अद्याप जाहीर झाला नाही। यावरून स्पष्ट कळते की उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपचे दुर्लक्ष होताना दिसते आहे। असे जर झाल्यास उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांत संतापाचे आणि नाराजी पसरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। धाराशिवमध्ये कमळ फुलवण्यासाठी हीच संधी होती, आता ती संधी मात्र भाजप गमावताना दिसत आहे आणि निवडणूकपूर्वी निंबाळकर विजयाच्या उंबरठ्यावर आणि विजय अटळ असल्याची नागरिकातून चर्चा रंगताना दिसत आहे। निवडणूकपूर्वीच महायुतीने हार मानली का? एवढ्या मोठ्या लोकसभा मतदारसंघात महायुतीकडे उमेदवार नाही का, असा सवालही आता जनतेतून रंगत आहेत। महायुतीने लोकशाहीची थट्टा लावली आहे, तर भाजपने शिवसेना शिंदे गट नंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर युती करून स्वतःची प्रतिमा मलिन करून घेतली असल्याची चर्चाही आता जोमात होताना दिसते आहे। धाराशिव जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांनी कमळ फुलवण्यासाठी ग्राउंड लेवलला कामे करून घरोघरी भाजपला पोहोचवले। आता मात्र त्याच भाजपला उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा सुटली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। खऱ्या अर्थाने उस्मानाबाद मतदारसंघाची जागा भाजपालाच मिळाला पाहिजे अशी मागणी आता कार्यकर्त्यातून होत आहे। कारण शिवसेना भाजपा होती तेव्हा जागा सेनेला होती, पण ती बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना होती। त्याला आता खिंडार पडून दोन भाग झाले असले तरी त्यावेळीची जागा वाटपाचे समीकरण आता वापरात आणू नये अशीही मागणी पदाधिकारी करत असल्याचे सूत्राकडून माहिती मिळत आहे। काँग्रेस राष्ट्रवादी युती असताना जागा राष्ट्रवादीकडे होती, मात्र आता भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट ही महायुती असल्याने भूतकाळातील युतीचे समीकरण मोडीत काढून नव्याने देशात बलाढ्य असणाऱ्या पक्षाला म्हणजेच भाजपाला ही जागा द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यातून केली जात असल्याचे समजते। एकंदरीत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा विचार केला असता भाजपाचे पारडे जड आहे, कारण 6 विधानसभा मतदारसंघापैकी एकट्या भाजपकडे 3 विधानसभा आमदार आहेत, शिंदे गटाकडे 2 ठिकाणी आमदार आहेत। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपला जागा नाही मिळाल्यास ओमराजे यांचा मार्ग तर मोकळा होईलच, त्याचबरोबर मतदारसंघातील भाजपालाही फार मोठे नुकसान होईल अशी चर्चाही आता रंगत आहेत। कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा।